पालक तसं बघायला गेलं तर बऱ्याच जणांची नावडती भाजी, पण अशा पद्धतीने जर तुम्ही खमंग, कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम अशी पालकवडी करून खायला घातलीत तर ते पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. त्यासाठी ते मी मोठी मोठी पालकाची पानं घेतलेली आहेत. एरवी तुम्ही छोटी छोटी पालकाची पाने बघून पालकाची जुडी आणत असाल, पण यासाठी खास तुम्ही मोठ्या मोठ्या पानांची जुडी आणाल. तर त्याचे देठ आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने मोठी पानं घ्यायची आहेत. तर नेक्स्ट स्टेपमध्ये ते मी पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेते. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ते बारीक रवासुद्धा वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, ओवा घालायचा आहे पाव चमचा, हिंग आणि हलकं चिमूटभर सोडा घालायचा आहे. हिरवी मिरची, तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत घालत हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे सगळं चांगलं एकजीव करून झालेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही, भजीला जसं बॅटर ठेवतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर इथे पालकाची पानेसुद्धा धुवून स्वच्छ करून ठेवलेली होती. त्यावर आता आपण अळूच्या पानांना जसं आपण पीठ लावतो त्या पद्धतीने या पानांना पीठ लावायचं आहे. थोडंसं असं पीठ लावायचं आहे, जास्त भरीव लावायचं नाही, नाहीतर मग वडी पटकन शिजली जात नाही. त्यानंतर दुसरं पान अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि रोल करून घ्यायचे आहेत. आता आपण दुसऱ्या पानांना पण अशाच पद्धतीने पीठ लावून घेऊयात. तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर आता इथे आपली दुसरी वडीसुद्धा लावून होते. अशाच पद्धतीने आता आपण बाकीच्या वड्यासुद्धा लावून घेणार आहोत. आता इथे नेक्स्ट स्टेपमध्ये एका तव्यामध्ये खोलगट तवा मी घेतलेला आहे. तुम्ही त्याऐवजी कढई किंवा पॅनसुद्धा वापरू शकता. तेल घेतलेलं आहे. आता एक एक करत या वड्या त्यामध्ये सोडायच्या आहेत. गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. लो फ्लेमवरच या वड्या भाजायच्या आहेत म्हणजे त्या पूर्णपणे आतून शिजल्या जातील. आता मंद गॅसवर लो हीटवर या दोन्ही साईडने छान अशा खरपूस वड्या भाजून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने भाजून झाल्यानंतर या एकसारख्या हलवत राहायच्या आहेत म्हणजे सगळीकडे एकसारख्या भाजल्या जातील. मला इथे कुरकुरीत आणि खरपूस अशी वडी हवे, त्यासाठी मी यावर झाकण ठेवत नाही आहे. तुम्हाला थोड्याशा मऊसर अशा आवडत असतील तर यावर तुम्ही झाकण ठेवू शकता. तसेच तुम्ही कटसुद्धा करू शकता म्हणजे आतूनसुद्धा एकदम चांगल्या भाजल्या जातील, पण येथे मला त्याची गरज वाटत नाही आहे. हार्डली 3 ते 4 मिनटं लागतात ह्या वड्या भाजायला. तुम्ही चाकूच्या साहाय्यानेही चेक करू शकता की आतून शिजलेल्या आहेत की नाहीत. तर इथे आपल्या खमंग खरपूस अशा वड्या तयार झालेल्या आहेत. चवीला अप्रतिम लागतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.